आणि आता दिवसभरातल्या मोठ्या टॉप 9 बातम्या। जिल्हाधिकाऱ्यांना सांगून काहींनी कार्यकर्त्यांना पीक विमे दिलेत। संजय जाधवांचं नाव न घेता स्वाभिमानीच्या किशोर ढगेंवर आरोप आहे। तर निवडणुकीत स्वाभिमानीचा धोका लक्षात घेता जाधवांचं हे विधान। किशोर ढगेंचं संजय जाधवांना उत्तर। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपूर्वी आता नागपूर ग्रामीण काँग्रेसची बैठक संपन्न झालेली आहे आणि या बैठकीमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत 3 दिवस मनसेच्या बैठका। शिवतीर्थवर 3 ते 5 जून दरम्यान बैठकांचं आयोजन। शहरातील प्रमुख नेते हजर राहतील। संजय राऊतांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना नरकातला स्वर्ग पुस्तकाची प्रत पाठवली आहे। पुस्तकासोबत एक पत्रही पाठवलं आहे। वर्षा गायकवाड गोडसेंच्या नातेवाईक। वर्षा गायकवाडांचं लग्नानंतरचं नाव गोडसे आहे। राहुल गांधींना माहीत नसेल। वर्षा गायकवाड गोडसे यांच्या नातेवाईक। आशिष शेलारांचं विधान। शेलार बौद्धिक दिवाळखोरी वेळोवेळी सिद्ध करतात। वर्षा गायकवाडांचं आशिष शेलारांना उत्तर। माझं आणि माझ्या नवऱ्याचं नथुराम गोडसेंशी नातं नाही। गायकवाडांचं स्पष्टीकरण। सरकारी कर्मचारी महिलांकडून लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटल्याचा प्रकार। 2652 लाडक्या बहिणी निघाल्यात सरकारी कर्मचारी। तर अजून 6 लाख कर्मचाऱ्यांची पडताळणी होणार आहे। विद्यार्थ्यांना करिअरविषयी मार्गदर्शन करण्यासाठी टीव्ही 9 मराठी पुणेमध्ये आता 31 मे ते 1 जून एज्युकेशन एक्स्पो आयोजित करण्यात आलाय। तज्ज्ञांकडून करिअरविषयी उत्तम मार्गदर्शन मिळवण्यासाठी आणि फ्री ॲप्टिट्यूड टेस्टची देखील संधी आणि हॉटेल सेंट्रल पार्क आपटे रोड पुणे इथं भेट देण्याचं आवाहन।